कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे बिग बॉस मराठी. नुकतंच बिग बॉस मराठीचे 6वे पर्व पार पडले. मराठी अभिनेत्री तन्वी कोलते ही 6व्या पर्वाची विजेती झाली. आता प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे ती बिग बॉस मराठीच्या 7व्या पर्वाची. बिग बॉस मराठीच्या 7व्या पर्वाच्या प्रेक्षकांसाठी मेकर्सने एक सूचना दिली आहे. बिग बॉस मेकर्सने प्रेक्षकांना सावधान राहण्याचा इशारा दिला आहे. कारण एक मोठी फसवणूक केली जात आहे. कलर्स मराठी वाहिनीवरील बिग बॉस मराठी सीझन 7 हा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच बिग बॉस सीझनचे 6वे पर्व पार पडले. त्यानंतर प्रेक्षकांना 7व्या पर्वाची उत्सुकता लागली आहे. बिग बॉसचा 7वा सीझन सुरू होण्याआधीच बिग बॉसच्या शोच्या मेकर्सने प्रेक्षकांना इशारा देऊन सावधान केलं आहे. खरं तर बिग बॉसच्या 6व्या पर्वात अनेक सोशल मीडिया स्टार हे सहभागी झाले होते. आता बिग बॉसच्या 7व्या पर्वात कोणत्या स्पर्धकांना आमंत्रित केलं जाणार याची सर्वांना उत्सुकता लागून आहे. या शोच्या बाबतीत कास्टिंगचे फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे मेकर्सकडून चाहत्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. बिग बॉस मराठीच्या मेकर्सने सूचना पत्रक त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहे. बिग बॉस मराठीच्या मेकर्सने चाहत्यांना सावध करत एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय की महत्त्वाची सूचना, बिग बॉस मराठी 7च्या नावाखाली सुरू असलेली कास्टिंग प्रक्रिया, फॉर्म किंवा फसव्या दाव्यांपासून सावध राहा. अधिकृत माहितीसाठी फक्त आमच्या अधिकृत अकाउंटवर विश्वास ठेवा. सतर्क रहा, सुरक्षित रहा. बिग बॉस मराठीच्या कास्टिंगसाठी कुठल्याही प्रकारचा फॉर्म भरून घेतला जात नाही. या कार्यक्रमाची कास्टिंग अतिशय गोपनीयतेने आणि अधिकृत पद्धतीने केली जाते. कृपया कोणत्याही पैशाची मागणी करणाऱ्या कॉल्स तसेच व्यक्तींवर विश्वास ठेवू नका. कुठल्याही बोगस एजन्सीवर विश्वास ठेवू नका. तसेच सतर्क रहा. अशा आशयाचे सूचनापत्रक बिग बॉस मराठीच्या मेकर्सने त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आहे. तर तुमची या शो बद्दल काय प्रतिक्रिया आहे ते नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.